नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण श्रावणबाळ राज्य निवृत्ती वेतन योजना, संजय गांधी निराधार योजना आणि इतर सर्व निराधार योजनांच्या लाभार्थ्यांसाठी महत्त्वाच्या अपडेटवर चर्चा करणार आहोत. शासनाचा नवीन जी.आर. आला आणि 2 महिन्यांचे वेतनांचे पैसे जमा झाले आहेत. डिसेंबरचे पैसे डीबीटी प्रणाली येणार का, तसेच इतर महत्त्वाच्या गोष्टींचा आढावा आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे अशाच महत्त्वाचे अपडेट तुम्हाला वेळेवर मिळत राहतील. चला तर मग सविस्तर जी.आर. पाहूया. तर बघा मित्रांनो, श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजनेतील अनुसूचित जमातीच्या लाभार्थ्यांसाठी 2024-25 या आर्थिक वर्षाकरिता अनुदानाचे वितरण 10 डिसेंबर 2024चा हा जी.आर. आहे. शासन निर्णय 2024-25 या आर्थिक वर्षामध्ये अनुसूचित जमातीच्या लाभार्थ्यांकरिता श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजनेच्या अंमलबजावणीसाठी 550 कोटी इतके अर्थसंकल्पीय तरतूद मंजूर करण्यात आली आहे. तर बघा मित्रांनो, श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजनेसाठी 550 कोटी इतका निधी मंजूर करण्यात आला आहे. त्या अनुषंगाने अनुसूचित जमातीच्या लाभार्थ्यांकरिता श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजनेसाठी 282 कोटी 91 लाख 21,100 इतका निधी शासन निर्णयान्वये सर्व जिल्हाधिकारी यांना वितरित करण्यात आले आहे. तर बघा मित्रांनो, त्यापैकी 282 कोटी 91 लाख 21,100 जिल्हाधिकारी कार्यालयांना वितरित करण्यात आला आहे. पुढे बघू. माहे, ऑक्टोबर व नोव्हेंबर 2024 या कालावधीच्या खर्चासाठी 78 कोटी 91 लाख 67,050 इतका निधी शासन निर्णयान्वये सोबतच्या विवरणपत्राप्रमाणे वितरित करण्यास शासनाद्वारे मान्यता देत आहेत. तसेच मानसिक विवरणपत्रानुसार निधी पुढे मागे ओढून घेण्याची सुविधा अर्थसंकल्पीय अंदाज वितरण व संनियंत्रण प्रणालीवर देण्यात आलेली आहे. तर बघा मित्रांनो, त्यापैकी 78 कोटी 91 लाख 67,000 इतका निधी ऑक्टोबर व नोव्हेंबर या कालावधीच्या खर्चासाठी मान्यता देण्यात आलेली आहे. तर बघा, संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना या योजनेतील लाभार्थ्यांना अर्थसहाय्याचे वितरण डीबीटी पोर्टलद्वारे करण्याचा शासनाने निर्णय घेतला आहे. परंतु सदर योजनेतील लाभार्थ्यांची माहिती तालुका व जिल्हाधिकारी कार्यालयाकडून भरण्याची कार्यवाही सुरू असल्याने सदर योजनेतील लाभार्थ्यांना अर्थसहाय्य मिळण्यास विलंब होऊ नये म्हणून माहे नोव्हेंबर 2024 पर्यंतचे सर्व वितरण अर्थसंकल्पीय वितरण बीम्स प्रणालीवर करण्यात येत आहे. परंतु योजनेतील लाभार्थ्यांना माहे डिसेंबर 2024 पासून अर्थसहाय्याचे वितरण डीबीटी पोर्टलद्वारेच करण्यात येणार असल्याने सर्व जिल्हाधिकारी कार्यालयांनी सर्व लाभार्थ्यांची माहिती प्राधान्याने डीबीटी पोर्टलवर भरण्याची दक्षता घ्यावी. तर बघा मित्रांनो, संजय गांधी निराधार योजना आणि श्रावणबाळ योजना या लाभार्थ्यांची पेन्शन डीबीटी पोर्टलद्वारे करण्याचा शासनाने निर्णय घेतला आहे. नोव्हेंबर 2024 पर्यंतचे सर्व पेन्शन हे सर्व बीम्स प्रणालीवर होणार आहे. तसेच डिसेंबर 2024 चे वितरण डीबीटी पोर्टलद्वारे करण्यात येणार आहे. तर मित्रांनो, आपल्या सर्वांसाठी ही खूप आनंदाची बातमी आहे. आता पैसे डायरेक्ट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात येणार आहे. त्यामुळे पैसे लवकरच आपल्या बँक खात्यात जमा होणार. पहिला जो आपल्याला वेळ लागायचा तो आता लागणार नाही. पैसे लवकरात लवकर आपल्या अकाउंटवर जमा होणार. तर बघा मित्रांनो, सध्या 1,500 रुपये महिना अनुदान देण्यात येत आहे. 2100 रुपये वाढीची घोषणा अद्याप अधिकृत नाही. अर्थसंकल्पीय अधिवेशनात फेब्रुवारी मार्च 2025 या संदर्भात निर्णय होण्याची शक्यता आहे. त्यापूर्वी आपण कोणत्या गोष्टी करायच्या आहेत? पैसे बँकेत येण्या अगोदर या गोष्टी करणे गरजेचे आहे, कारण जेणेकरून तुमचे पैसे पेंडिंगला पडू नयेत. पहिली गोष्ट म्हणजे बँक खाते आधारशी लिंक करा. डीबीटीद्वारे पैसे जमा होण्यासाठी बँक खाते आधारशी लिंक करणे आवश्यक आहे. जसे आपण जी.आर. मध्ये बघितलंच की आता जुन्या पद्धतीने पैसे बंद होणार आहेत आणि त्याच्याऐवजी डीबीटीने पैसे मिळणार आहेत. त्यामुळे आधार कार्ड बँकशी लिंक करणे आवश्यक आहे. जर तुम्हाला ऑक्टोबर व नोव्हेंबर महिन्याचे पैसे मिळाले असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. मित्रांनो, अशा महत्त्वाच्या अपडेटबद्दल योग्य माहिती मिळवण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा. तर भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.